येणार होतो पैसे तुमचे. आईला मी तर हाणलं बी नव्हतं, काय पैसे बी घेतले नव्हते आणि मला हाणलाय त्यांनी. अरे फोन कुठे घालून ठेवलाय भाड खाव. फोन उचलायचं कळत नाही तुला. कधी पैसे काढ, पैसे आता पाय. फोन केला तर फोन उचलत नाही. काय नाटकी लावले तू ते? काय नाटकी लावलेत? देतो दादा मी संध्याकाळपर्यंत देतो की. फोन का उचलत नाही तू फोन हातात असून? देणार होतो तुमचं, उचलला होता फोन. आत्ता पैसे पाहिजे, आत्ता पैसे टाक. त्याची गाडी घेऊन दो. फोन कर. ऐका ना हॅलो. देतो ना, देतो मी. गाडी घेऊन जायचं उचलून. ऐका ना शेठ. हो समीर शेठ लवकर. आज ते अनुदान केल्यानंतर बरं वाटतं ना जरा. खूप छान वाटतं. खूप कसं ते लहान आणि अशा पण नवीन नवीन उपक्रम अजून करत जाऊ नाही का. किती शांतता वाटते बघ ना इथं. आणि त्या लहान मुलांना पण अन्नदान करणं गरजेचं होतं. बिचारे लहान मुलं आहेत. मी तर म्हणजे लहान मुलंच नाही तर आपल्याला अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत. काय चालू? अरे काय झालं? काय? मारला बिन हा का? अरे 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 बाळांनो, काय बघतो? दादा त्यांचे थोडे पैसे घेतले होते मी उधार शिक्षणासाठी माझ्या, भरले पण आता खरंच पैसे नाहीत माझ्याकडे. आणि देणार आहे मी त्यांचं पैसे, तुमचं नाही ठेवणार आहे. पण ते दादा गाडी घेऊन चालले, सांगा ना त्यांना तेवढं. अरे बाळांनो, तुम्ही असं का करताय? तू पण आहे दादा. नमस्कार. तुम्ही सोशल वर्कर आहोत. स्वराज्य संघटनेमार्फत आम्ही वेगवेगळ्या उपक्रम राबवतोय, गोरगरिबांना मदत करतोय. अनाथांना ज्यांना खरंच गरजू म्हणजे आहेत, विद्यार्थी आहेत, गरजू लोक आहेत, त्यांना खरंच आम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना गरजू काही सोयी सुविधा आमच्याकडनं जर जातील. अरे तू देतो म्हणतोय ना बाळा. आम्ही समजतो आणि आम्ही लोकांसाठी काम करतो. संध्याकाळपर्यंत मी त्याला तुम्हाला पैसे सांगतो. बाळा, टेन्शन घेऊ नको. आमची संघटना सर्वांना मदत करत असते. अनाथांना मदत करते, गरिबांना मदत करते. अरे काय करता तुम्ही? त्याला कशाला मारता बाबांनो? वाटलं तर मला मार दादा, मला मार. माझे गोष्ट ऐक दादा. अनाथांना मारलं ना तर उद्याचा दिवस तुम्हाला नक्की दिवस कशा देऊ. ते करू नका. माझी गोष्ट ऐका. तुमचे पैसे संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळून जातील. तर बाळांनो, आता इथे पुढे असं करू नका. तुमचे जे काही पैसे आहे ना ते यांनी नाही दिले ना तर आम्ही नक्की देऊ. पण एकदा तुम्ही अनाथांना ऐका दादा, एकदा तुम्ही अनाथांना मदत करून बघा. गरिबांना मदत करा. ज्या लोकांना खरंच गरज आहे या समाजामध्ये, पैशाची म्हणावं, अन्नदानाची म्हणावं, त्याला तुम्ही मदत करा. वाटल्यानंतर आमच्या संस्थेला तुम्ही जॉईन आहात. स्वराज्य प्रोडक्शन आमची संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेली आहे. आताच आम्ही अनाथांना अन्नदान करून आलोय. तुम्ही एकदा त्या संस्थेला जॉईन व्हा. तुमचा आनंद तुम्हाला नक्की सापडेल. ठीक आहे दादा? नक्की तुम्ही आमच्या संस्थेला जॉईन व्हा. तुमचं चांगलं आहे दादा. देव तुमच्या पाठीमागे आहे. हे बघ बाळा, तुला एक सांगते. आज जसं आम्ही तुला मदत केली तसंच तू पण कोणाला तरी मदत कर. एक शब्द ध्यानात ठेव. प्रत्येक अनाथाला, गोरगरिबाला मदत करा. हीच आमची संघटना शिकवते बघा. तूही आमच्या संघटनेला जॉईन हो. काय आपण याच्या पुढे अजून उपक्रम राबवू. तुझ्यासारखे अजून अनाथ मुलांना आपण मदत करू, मदतीचा हात देऊ. ठीक आहे? तू जसा शिकलास, सवरलास, मोठा झाला तरी प्रत्येकाला पुढे एक संधी देऊ. धन्यवाद बरं का दादा. असं काही नाही बाळा, अशीच सुखाचे राहा. असंच पुढे प्रयत्न करत राहा. अशीच गोरगरिबांना मदत करा. तर मित्रांनो, तुम्हीही आमच्या या सोशल समाजकार्याच्या संघटनेला जॉईन व्हा. स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि गोरगरिबांसाठी मदत करते. तर माझी इच्छा आहे जेवढी तुमच्याकडनं मदत होईल, अनाथांना दान करा, गरिबांना दान करा, वृद्धाश्रमामध्ये दान करा, पण नक्की करा मित्रांनो. कारण की अन्नदान हे श्रेष्ठ दान.